मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी, तुम्हाला मी नेहमीच नवनवीन आयुर्वेदिक माहिती देतच असतोय. तर अशा आपल्या बऱ्याचशा वनस्पती आहेत जे पारंपरिक आयुर्वेदिक आपल्या पूर्वजांना माहीत आहेत आणि ते आपल्या सर्वांना माहीत हा या मागचा विशेष आहे. तर मंडळी, जी ही वनस्पती दिसते ना, ह्या वनस्पतीचं नाव आहे बघा दहीमन, दही पळस. तर ह्या वनस्पतीला दहीमन म्हणतात. तर खूपच असे आयुर्वेदिक आणि पारंपरिक उपयोगी वनस्पती आहे. तर इथे थोडक्यात कसं ओळखायचं ते एक सांगतो बघा. आता मी आहे ना, बघा, एक काडी घेतोय आणि ह्या झाडाच्या पानावर बघा असं, आता मी लिहिते बघा. प्रकाश नाव लिहिलं, हे बघा नाव उमटलंय दिसलं तसं. तर असं हे कळतंय. तर पूर्वी ना आपले क्रांतिकारक इंग्रजांच्या काळात आपला संदेश पोहोचवण्यासाठी याच्यावर असं काही संदेश द्यायचा असला तर याच्यात लिहून आणि भाकरी असायची ना, भाकरी याच्यावर ठेवून असं दिलं जायचं. त्याच्यामुळे ते संदेश न कळत तो पोहोचून जायचा. परंतु नंतर ही क्लुप्ती, ही आयडिया आपल्याच लोकांतून काही फितरून इंग्रजांना माहिती दिली आणि मग नंतर इंग्रजांनी या दहीमन झाडाची कत्तल करण्यास सुरुवात केली. कारण ही झाडं त्यांनी नष्टच करायचं ठरवलं आणि सर्व झाडं तोडायला सुरुवात केली. त्यामुळे बरीचशी झाडं दुर्मिळ होऊन गेली. तरी अजूनही ही झाडं आहेत. तर त्याचे बरेचसे आयुर्वेदिक उपयोग आहेत, ते तुम्हाला मी पुढे सांगतोय. तर मंडळी ना, या झाडाचे पूर्वी भरपूर असे आयुर्वेदिक उपयोग केले जायचे. भरपूर त्या झाडाला महत्त्व आहे. तर असंही वाचण्यात आलेलं होतं बघा, पूर्वी आपले क्रांतिकारक आणि इंग्रज यांच्यात धुमचक्री लढाई होत होत्या आणि आपले क्रांतिकारक, आपले सैनिक जखमी होत होते. तेव्हा आपले वैद्य याच्या झाडाचे सालीचा रस किंवा पानाचा रस त्या क्रांतिकारकांच्या जखमांवर लावला जायचा आणि त्यामुळे ते लवकर बरे होत होते. तर हे आपले सैनिक लढायला लवकर तयार होऊन येत नाही, परंतु यांचे सैनिक लवकर बरे कसे होतात याबाबतसुद्धा मग इंग्रजांनी तपास केला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या झाडाचा उपयोगाने ते जखमा लवकर बरे होतात आणि ते लवकर लढायचे. तसेच मंडळी बघा, मी या झाडाच्या पानावर तीक्ष्ण काडीने का लिहितोय प्रकाश कचरे रामबाण उपचार. तर ते लिहिलं ना का ते नंतर सुकलं तरी ते तसंच राहते, उमटते. तर मग पूर्वी आपले क्रांतिकारक काय करायचे, आपल्या दुसऱ्या क्रांतिकारकांना काही संदेश पोहोचवायचा असला तर भाकरी देताना भाकरीच्या खाली किंवा भाकरीत बांधून हे पान जर दिलं ना तर त्याच्यावर लिहिलेलं असायचं. त्यामुळे आपल्याला कुठे पुढचं नियोजन काय आहे, कसं काय करायचं हे सगळं त्यांना अगोदरच कळत होतं. परंतु नंतरच काही आपल्या लोकांमुळंच इंग्रजांना तेही कळालं की हे या झाडाच्या पानावर लिहून त्यांचा निरोप पोचवला जातो आणि शिवाय हे आयुर्वेदिक उपयोगसुद्धा याचाच करतात. मग त्यांनी ही झाडं तोडायला सुरुवात केली. असे एक एक करून अनेक झाडं इंग्रजांनी नष्ट केली. त्यामुळे ही झाडं बरेचशा प्रमाणात कमी होऊन गेली. तर असे हे दुर्मिळ असा हा दहीपळस, दहीमन हा वृक्ष आहे. तसेच मंडळी, पूर्वी आपले पारंपरिक वैद्य असंही वाचण्यात आले की ते ह्याचा उपयोग लिव्हरसाठी, म्हणजेच बघा काही आपली पूर्वी दारू पिऊन पिऊन लिव्हर कमजोर होते, तर यासाठी याचे पानं किंवा सालीचा रस, जर ज्याचं लिव्हर कमजोर आहे किंवा हे लिव्हर टॉनिक म्हणून वापरत येतं, ते याच्या सालीचा उपयोगसुद्धा प्यायला दिले जायचे. त्यामुळे लिव्हर मजबूत होतं. ज्याप्रमाणे जसं आपलं आयुर्वेदात बघा भुईआवळा आहे किंवा मकोई कांगोनी, तर याचासुद्धा वापर लिव्हर टॉनिकसाठी केला जातो. त्याप्रमाणे हे खूपच असं लिव्हर टॉनिक आहे. हे दहीमन पळसाच्या पानाचा रस किंवा दहीमन वृक्षाच्या सालीचा रस थोडासा घेतला आणि जर कपभर सकाळी सकाळी प्यायला दिला उपाशीपोटी, तर याने लिव्हर टॉनिक किंवा दारू पिऊन पिऊन ज्यांचं लिव्हर कमजोर होतं आहे ते बरं होण्यास मदत होते. आणि असंही सांगण्यात येतं की याचा जर नियमित वापर केला तर जी दारूची नशा लागलेली असते, जी दारूची सवय झालेली असते, तर याच्या सेवनाने, याच्या सालीच्या रसाने किंवा पानाच्या रसाने नियमित जर घेतलं ना, कपभर जर पाण्यात
थोडीशी साल्ट टाकून कुटून पिली तर जी दारूची सवय असते किंवा दारूची जी तल्लप येते तर ती दूर होण्यास मदत होते, असा मी पारंपरिक याच्यात वाचनात आलेला आहे. तर असा खूपच चांगला उपयोग आहे. तसेच पूर्वीचे वैद्य आपले त्वचा विकारासाठी सुद्धा याच्या पानाचा पेस्ट करून त्याचा रस त्वचा विकारावर लावले जायचे, त्यामुळे त्वचा विकारसुद्धा बरे होण्यास मदत होते. आणि जे जखमा असतात त्या जखमीवरती या दहिमन झाडाच्या किंवा दहिमन वृक्षाच्या पानाचा रस किंवा सालीचा रस जर त्या ठिकाणी लावला तर त्या जखमा लवकरात लवकर भरून येण्यास मदत होते. तसंच म्हणजे जे इन्फेक्शन होते जसं जखम पिकणे किंवा काही ह्या प्रकार होत नाही. तर असे याच्यात चांगले खूप असे अँटिसेप्टिक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. तर मंडळी साधा सोपा उपाय आहेत. तसेच मंडळी ना बघा, बऱ्याचशा जणांना कावळीचा त्रास होतो. कावळीसारख्या आजारात ह्या दहिमनच्या ही कोवळे कोंब असतात ना किंवा कोवळी पाने 4 ते 5 पाने किंवा असे 4 ते 5 कोंब असे कुटले कपभर पाण्यात सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी असे 2 टाईम प्यायला दिले किंवा दहिमनच्या 4 बोटाच्या मापाची साल काढायची, ती कुटायची आणि त्याच्यात 1.5 ते 2 कप पाणी टाकायचं, चांगलं कुस्करायचं आणि गाळायचं आणि सकाळ संध्याकाळ जर नियमित घेतलं तर कावीळसारख्या आजारातसुद्धा हे खूपच फायदेकारक आहे. तर हे साधे सोपे उपाय आहेत, करायला मंडळी हरकत नाही. परंतु फक्त ना तुम्ही उपाय करताना तुमच्या जवळचे आयुर्वेदिक वैद्य, आयुर्वेदिक डॉक्टर यांच्या सल्ल्यानेच उपाय करा. कारण कसं आहे, त्याचं प्रमाण आणि ते किंवा प्रत्येकाच्या शरीराची क्षमता वेगवेगळी असते, तर ते खात्री करूनच त्याचा वापर करा, म्हणजे त्याचा योग्य आणि सदुपयोग होईल. मी तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला पोहोचवतो आहे, परंतु माझी विनंती आहे का तुम्ही कोणताही उपचार करताना तज्ज्ञ वैद्य, आयुर्वेदिक पारंपरिक वैद्य जर असतील तरी त्यांच्या सल्ल्याने करा. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त तुम्हाला या माहितीसाठी मी ही माहिती सविस्तर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, जेणेकरून तुम्हाला दहीपळस किंवा दहिमन हा वृक्ष कसा असतो आणि त्याचा उपयोग काय आहे एवढं जरी माहीत झालं तरी तुम्ही नंतर त्याचा कोणाच्याही आयुर्वेदिक सल्ल्याने उपाय करू शकता. तसेच मंडळींना माझ्या असंही वाचण्यात आलं आहे का दहिमन या वृक्षाच्या पानाचं चूर्ण जर नियमित जर घेतलं तर तुम्हाला उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर तेही कंट्रोल होण्यास मदत होते. तर एक मग साधा सोपा याच्यात गुणधर्म आहे. तर खूपच असा आयुर्वेदिक आणि चांगले उपयोग आहेत. तसेच पूर्वी ना हेही वाचन झालं की पूर्वीचे आपले लोक एखाद्याला सर्पदंश झाला किंवा कोणत्याही प्रकारचा पोटात विषारी पदार्थ गेला तर या झाडाच्या सालीचा किंवा पानाचा उपयोग केला जायचा. मंडळी, तुम्हाला मी आज दहिमन या वनस्पतीबद्दल, दहिमन या झाडाबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग करता येईल. धन्यवाद.